टू यू बाय चितळे बंधू। हेडलाईन्स नंतर एक मोठी आणि खळबळजनक अशी बातमी पाहूयात। दिल्ली हायकोर्टामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी ही देण्यात आलेली आहे। या धमकीनंतर हायकोर्टाचं सगळं कामकाज हे थांबवण्यात आलेलं आहे। दिल्लीच्या हायकोर्टाच्या अधिकृत मेलवर धमकी आल्याची माहिती ही सध्या समोर येते। पोलिसांना या धमकी संबंधी माहिती दिल्यानंतर तातडीनं तपास हा सुरू झालेला आहे। आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, नक्कीच दिल्ली उच्च न्यायालयात अचानक सर्व कामकाज थांबवण्यात आलेलं आहे आणि दिल्ली उच्च न्यायालयात त्यांचा बेंच उठलेला आहे। त्याचं कारण असं आहे की काही वकिलांनी दावा केलाय की बॉम्ब असल्याची धमकीचे फोन कॉल रेकॉर्डिंगही चाललेत आणि त्याचवेळी दिल्ली उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल मेल आयडी वर देखील याविषयीची धमकी आली। आता दिल्ली पोलीस याबाबत अधिक तपास करतायत आणि सध्या दिल्ली उच्च न्यायालयाचं कामकाज त्यामुळे थोडंसं स्थगित झालेलं आहे। बरं, धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। तर दिल्ली हायकोर्टाच्या ईमेलवरती हायकोर्टामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी आलेली आहे आणि त्यानंतर आजचं सगळं कामकाज हे तुर्तास थांबवण्यात आलेलं आहे। दिल्ली हायकोर्टाच्या अधिकृत मेलवरती हा धमकीचा मेसेज आलेला आहे आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये सगळं कामकाज हे आता थांबवण्यात आलेलं आहे। पुढची बातमी पाहूयात। आत्महत्याग्रस्त भरत कराड यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी छगन भुजबळ हे वागंदरी या गावामध्ये दाखल झालेले आहेत।